नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? आरोग्यदायी राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ असेच छान छान बघत राहा. तर बघा, आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये कायम वास्तुदोष वाढतो. या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह, भांडणे होत राहतात. तुमच्या सुद्धा घरामध्ये सारखे भांडणे होतात का? तर मग करा हे तोड उपाय. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ही एक ऊर्जा असते. ती मग तुटलेली असो की मग चांगली असो. जर ती तुटली फुटलेली वस्तू असेल तर त्यात नकारात्मक ऊर्जा असते आणि आपल्या ज्या नवीन चांगल्या साफ केलेल्या वस्तू असतात त्यात सकारात्मक ऊर्जा असते. तर प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. याचा घरातील सदस्यांवर पण सकारात्मक किंवा नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा परिणाम दिसून येतो. आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष हा वाढायला लागतो. वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो. आर्थिक समस्या घरात तयार व्हायला लागते. घरात पैशाची अडचण व्हायला लागते. वास्तुदोषामुळे घरात प्रत्येक व्यक्ती हा थोड्या थोड्या गोष्टीने चिडचिड करायला लागतो. थोड्या थोड्या गोष्टीवर भांडण करायला लागतो. कुटुंबातील एखादा व्यक्ती हा कायम बिमार पडायला लागतो, आजारी पडायला लागतो. तो नेहमी हा आजारीच राहतो. वास्तूचे काही उपाय केल्याने तुम्हाला घरातील संकटे दूर करण्यासाठी अतिशय मदत होईल. तर घरात सुख शांती नांदेल. तर यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत तर ते उपाय पुढील प्रमाणे आहे. तर पहिला उपाय आहे वास्तुदोषाच्या समस्येसाठी आहे. तर काय करायचं आहे? वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर काही उपाय करायचे आहे. कारण आपले घराचा मुख्य दरवाजाच आहे ज्यावरून आपल्या घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. तर घरातील वस्तू ह्या नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या दिवाऱ्यात आपल्याला धूप जाळायचं आहे. त्याने काय होणार? घरात एकदम छान सुगंध, आनंदी वातावरण, सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला जाणीव व्हायला लागेल आणि मन सुद्धा अतिशय प्रसन्न होईल. दुसरा उपाय आहे पाण्यात थोडी हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला शिंपडायचं आहे. नंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूनी स्वच्छ पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे जे आपलं हळदीचं पाणी घातलेलं होतं त्यावर आता आपल्याला आपलं स्वच्छ पाणी सुद्धा घालायचं आहे आणि छान पुसून घ्यायचं आहे. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा कमी व्हायला लागतो. आणि सोबत तुम्हाला उंबरट्याची पूजा सुद्धा करायची आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे. उंबरट्याची पूजा करायची आहे, धूप दाखवायचं आहे, त्यावर फुलं चढवायचं आहे, हळदी कुंकू सुद्धा आपल्याला चढवायचं आहे. त्यामुळे काय होणार? सकारात्मक ऊर्जा ही निर्माण व्हायला सुरुवात होईल. त्यानंतरचा आपला तिसरा उपाय आहे मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवल्याने त्या घरात एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला कायम भासत असते. देवाची पूजा हे नित्यनियमाने वेळेच्या वेळी केल्याने घरातील देवसुद्धा अतिशय प्रसन्न राहतात आणि आपल्यावर कृपादृष्टी सुद्धा ठेवून असतात. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही. आपल्या कुलदेवीची आपण नित्यनियमाने पूजा करणे हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. वास्तुदोषासाठी मंत्रजाप सुद्धा करणे अतिशय प्रभावशाली असते. देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर मंत्रजाप हा अतिशय सुबक हा उपाय आहे. तर तुम्हाला कायम तुमच्या देवाचा मंत्रजाप हा करत राहायचा आहे. त्यानंतर बघा, घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला पितळीच्या भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवायचं आहे. त्याने घरातील नकारात्मकता काय होणार? दूर व्हायला सुरुवात होणार आणि आपल्यात सुद्धा एक सकारात्मकता निर्माण होणार. आपला मानसिक तणाव असतो आपल्याला तो सुद्धा दूर व्हायला लागेल. घरातील घरगुती संकटे नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि घरात शांती, प्रसन्नतेचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल.
पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर काय करायचं आहे, तर रात्री झोपताना उशीखाली आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे. सकाळी तो कापूर रात्रभर आपला उशाखालीच राहू द्यायचा आहे. सकाळी तो कापूर जाळून त्यानंतर त्याची राख आपल्याला वाहत्या पाण्यात वाहून द्यायची आहे. आता वाहतं पाणी म्हणजे कसलं पाणी? जर तुम्ही नदीत वाहू शकता तर ते ठीक आहे. जर आता ती पण सोय नसेल तर तुम्ही बेसिनच्या पाण्यातसुद्धा ती राख वाहून देऊ शकता. तर हे उपाय केल्याने काय होणार? शांती राहणार आणि आपल्या नवरा बायकोच्या मध्ये प्रेम वाढायला सुरुवात होईल. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात असलेला आपला मालक, ज्यावर असते आपल्या घरातला जो आहे आपल्या घराचा आधारस्तंभ, म्हणजेच आपले वडील आजोबा हे आपल्या घराचे आधारस्तंभ आहे. तर त्यांच्यासाठी आहे एक उपाय. घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. पिंपळाचं झाड नसेल तर ते पिंपळाचं छोटंसं रोप लावायचं आहे. त्या रोपाखाली तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यासाठी पण दिवस दिलेले आहे. अमावस्या, पौर्णिमा अशा खास दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चना करायची आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडाची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. ह्यामुळे घरातील सदस्यांवर देवतांची कृपा हे राहणार आणि जे नकारात्मक शक्ती असते ती आपल्या घरात प्रवेश करायला 100 वेळा विचार करेल. तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, ज्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल, सगळ्यात पहिले मिळेल. तर भेटूया अशाच महत्त्वाच्या उपायांसोबत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.